आपल्याला बघायची काय शेकडेवारी काय बघायची शेकडेवारी बघूया समजून घेऊया आता आपण बघूया तुमचं किती तुमच्या डोक्यात जातं ते चालेल। या ठिकाणी एका परीक्षेत अजयला 800 पैकी 736 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले। टक्केवारी काढायची असते आपल्याला 100वरती आहे ना। सगळंच शेकडे शेकडा शतक 100 हे 100वरती असते। तर मग आपण काय करायचं आपल्याला प्राप्त गणित दिलेल्या गणितामध्ये काय करायचं आपलं काय काय दिले ते आपण एकदा मांडून घ्यायचं। मग या ठिकाणी एकूण गुण किती आहे एकूण गुण किती आहे 800 का 800 त्यानंतर प्राप्त गुण किती आहे 736 प्राप्त गुण आहे 736 म्हणजे पडले 800 पैकी तिला जे प्राप्त गुण झाले परीक्षेमध्ये ते पडले 736। आपल्याला काय करायचं तर त्याला किती टक्के पडले मग 100वरती किती पडले टक्केवारी आपल्याला 100वर काढायची असते मग 100वरती किती पडले ठीक आहे 100वरती किती या असा प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपण असं या ठिकाणी असं 800 भागिले 100 त्यानंतर 736 भागिले कितीसाठी घेतला आपण x भागिले कितीसाठी घेतला आपण x ओके। मग या ठिकाणी तिरकस गुणाकार कोण टाकायचं याला गुणायचं याला गुणायचंय ठीक आहे याला गुणायचं 800x म्हणजे 8 गुणिले x केला आपण 800 गुणिले x ठीक आहे x टे बनवून घ्या गुणिले बरोबर या ठिकाणी 736 गुणिले हे 100 ओके यांचा गुणाकार केला आता आपण 800x 800x ओके याचा गुणाकार केला ठीक आहे। मग याचा गुणाकार 736 गुणिले 100 जर केलं तर या ठिकाणी 2 शून्य ठेवून दिले की तो गुणाकार होऊन जातो ठीक आहे। याचा गुणाकार केला एवढा गुणाकार होऊन जातो। मग आता इथे राहिले 800x दोघांमध्ये काही जरी नाही म्हटलं हे जे काही 800x आहे काही नाही म्हटलं तर दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ठीक आहे। मग या ठिकाणी जे चलपद आहे तर तसंच ठेवून डेगणे स्थिर पदाकडे कधी घेऊन जायचं हे एक जसं तसं ठेवलं आपण हे 800 आपण त्याला कन्वर्ट केलं इकडे भागिले 800 जे आहे ते या ठिकाणी 800 इकडे घेऊन टाकले हे 800 इकडे घेतल्यानंतर मग या ठिकाणी गुणीला होते म्हणून इकडे भागीला घेतले मग या 8 ला 8 गेलं या शून्याला शून्य घटलं या शून्याला शून्य घटलं। आता या ठिकाणी 8 आणि 736 ला काय करायचं भाग द्यायचा आहे आपला असा भाग द्यायचा असेल तर देऊन टाकायचं 8 1 8 8 9 72 इथं उरला 1 म्हणजे संख्या राहिली 16 म्हणजे 8 गुणे 16 म्हणजे आपले या ठिकाणी येतात 92% गुण जे आहे शेकडा 92% गुण तिला मिळतात। बाजूला असं एका साईडला करून येत नसलं तर 8 8 9 या ठिकाणी 72 येतील या ठिकाणी 3तून 2 गेले 1 वरून घेतलाय 6चा 8 दुने 16 या स्वरूपामध्ये जे आहे तर आपलं भागाचं गणित करू एकेदी उत्तर जे आलंय भाग आपला किती आलाय 92 आलाय म्हणून 92% जे गुण आहे ते तिला या ठिकाणी भेटतील एक लक्षात ठेवा या समजून घ्या। बघा दहीहंडा हे गाव आहे दहीहंडा गाव आहे या गावातील शाळेतील 500 विद्यार्थी किती एकूण विद्यार्थी किती आहे 500 लिहून घ्यायचं एकूण विद्यार्थी आहे या ठिकाणी 500 त्याच्यानंतर आहे त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते पोहता येणारे विद्यार्थी ठीक आहे विद्यार्थी किती आहेत पोहता येणारे विद्यार्थी किती आहेत 500 पैकी 350 विद्यार्थ्यांना काय होते 350 विद्यार्थ्यांना पोहता येते तर मग शेकडा किती विद्यार्थ्यांना पोहता येतात 500 पैकी एवढे राहिले तर मग यातलं आपले काय एकूण झाले मग शेकडा पैकी कळायचं मग 100 पैकी किती मुलांना पोहता येत असेल किती या स्वरूपामध्ये जे आहे आपल्याला आपण असं म्हणूया 500 या ठिकाणी 100 बरोबर या ठिकाणी 350 मग पैकी या ठिकाणी किती म्हणण्यासाठी कितीसाठी घेतले आपण x ओके x घेतल्यानंतर आपण तिरकस गुणाकार करायचा या ठिकाणी x ने 500 ला गुणायचं 100 ने 350 ला गुणायचं मग 500 गुणिला x बरोबरचं चिन्ह आहे
मग या ठिकाणी 350 गुणिले किती 100 घेतला त्याच्यानंतर मग आता 500x म्हणजे 500x बरोबर आता 350 गुणिले जर 100 केलं 100 कोणत्या संख्येला गुणलं तर या ठिकाणी जे आहे हे 2 शून्य ठेवून द्यायचे हे 2 शून्य ठेवले आता या दोघांमध्ये काही नाही म्हटलं 500 मध्ये 500x म्हणजे या ठिकाणी x च्या आणि 500 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे ठीक आहे इथे गुणाकाराचं चिन्ह दिसते म्हणजे इकडे जातं ते भागाकाराचं होईल म्हणून x बरोबर 35,000 भागीला 500 या ठिकाणी असं आपण जर 500 घेतलं ठीक आहे हे 500 इकडे गेले मग या शून्याला हे शून्य घटलं या शून्याला हे शून्य घटलं आता खाली उरलं 350 आणि 35 मग आता इथून भाग दिला आपण 5 1 5 5 7 म्हणजे 5 0 0 म्हणजे 70 आलेले आहेत म्हणजे 70% विद्यार्थ्यांना काय होतंय आणि मग 100 पैकी 70 मुलांना पोहोचता येत असते तर मग किती मुलाला पोहोचता येत नसेल मग 30% विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता 350 ला आपण या ठिकाणी 5 ने भागून जर बघितलं 350 भागिले जर 5 केलं 5 7 35 0 0 5 0 0 असं 70% भाग असा भाग आपण हे गणित करू शकतो या स्वरूपामध्ये शेकडेवारी आपल्याला करायची असते